सर नमस्कार. नमस्कार. अमोल गणपत पाटील. आपण आपल्या मक्याच्या प्लॉट मध्ये उभे. किती क्षेत्र आहे हे 2 बिघा याला आपण एसटी वैदिक तंत्रज्ञानाचा वापर केलेला आहे. कृषीत अमृत दाणेदार सॉइल चार्जर हे वापर जास्त केला. वापर तुम्ही जास्त केलेला आहे. हो. मक्यामध्ये आडी लवकर आली नाही. मागच्या वर्षीपेक्षा या वर्षी काय फरक जाणवतोय? खूप बदल आहे. कणसाला पण मोठं कणीस आहे. त्याचा दांड सुद्धा कसा झालाय? मजबूत झाला. म्हणजे मनगट एवढा जाड तुमचा झालेला आहे. पण मोकळं आहे. हा. असं तुम्ही जे इकडं रासायनिक वरती मका केलेली आहे हो. त्याची उंची आणि ह्या मकाची उंची काय फरक जाणवतो? खूप उंची आहे. उंच खूप आहे. हो. आपण तिकडे बघितलं की कंस जे आहे ना, कंस वरती टोकाला लागलेले आहेत हो. आणि त्यांचं वजन नाही बनलेलं. नाही. तसं हे कणीस कुठं लागलंय बघा बरं, खाली लागलेत. खाली लागलेलं आहे. आणि साईज सुद्धा कशी आहे? मोठी आहे. मक्का एवढा होता तेव्हा सुरुवातीला मी बेसल डोस टाकून दिला बरोबर. आणि 8-15 दिवसात सॉइल चार्जर देऊन दिलं होतं. परत 1 महिन्यात सॉइल चार्जर 5 लिटरची कॅन द्यायची आता soil परत एकदा तुम्ही 1 खटी 5 लिटर देता. हो देतो. हो. 1 खटी 5 लिटर सॉइल दिल्याने तुम्हाला काय फायदे जाणवले? हो, त्याची ग्रोथ वाढते. बरोबर. चकाची येते. चकाकी येते त्याच्यावरती. आणि कणसाची सेटिंग पण तुमची तुफान आहे ना. हो. एकाच याच्यावर तुमचे 3-3 लागलेले पेक्षा लई मोठी आहे. खूप मोठी. हो. म्हणजे दरवर्षी तुम्ही एवढ्याच एरियामध्ये किती उत्पन्न काढता? 20-22 क्विंटल मका यायचं. या वर्षी काय अंदाज वाटतो? 40-50 क्विंटल यायला पाहिजे बिघ्याला. म्हणजे दुप्पट तिप्पट उत्पादन वाढायची शक्यता आहे. हो. चारा पण व्यवस्थित राहील बुवा. SNF वाढेल. हो. कारण की हा वैदिकचा चारा आहे. वैद्यकीय चारा आहे. हे शेतकरी म्हणतात की सर रासायनिक शिवाय मका येऊ शकत नाही, त्याच्यावर रोग येतो. तुम्ही याला तर दाना दिलेला नाही. मग असं कसं शक्य झालं? शक्य फक्त सॉइल चार्जर मुळेच होत. आणि याच्यावर किती फवारे घेतले तुम्ही? शेंडाळीसाठी, लष्कराईसाठी? फवारणी केली. कशाची? प्लांट फायटर. रासायनिक काहीच घेतलेलं नाही. काहीच नाही. जो वापरेल त्याला विश्वास बसेल ना. शेतकरी म्हणता हे तंत्रज्ञान महाग आहे बा. त्या मानाने काहीच नाही महाग. खर्च करायपेक्षा एवढाच खर्च केला तर दुसरा खर्च होणारच नाही. तण पण खूप कमी आहे. तण पण खूप कमी. हे बांधायला दिसतंय पण मध्ये तण नाही. मध्ये अजिबात तण नाही. ओके. मध्ये काहीच तण नाही. म्हणजे तणाचा सुद्धा तुमचा खर्च वाचला. निर्णय केली मी. तणनाशक काहीच नाही. तणनाशक पण मारला नाही. अहो काय सांगता तुम्ही? नाही ना. नाही, अजिबात नाही. नाही. ओके ओके ओके. म्हणजे तुम्ही खुश आहात? खुश. ओके, धन्यवाद.